नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातल्या राजकारणात एक असा निर्णय झाला आहे ज्यामुळे संपूर्ण वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे। आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला अखेर सरकारला झुकावं लागलं आहे। पण हे आंदोलन नेहमीसारखं नव्हतं। यावेळी चर्चा झाली ती दोन ऐतिहासिक कागदपत्रांची, ती म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट। मनोज जरांगे पाटील या दोन पुराव्यांच्या आधारे आरक्षण मागत होते, पण हे गॅजेट आहेत तरी काय आणि याचा मराठा आरक्षणाची काय संबंध असणार आहे? चला आज आपण या प्रश्नांची झटपट थोडक्यात माहिती घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वात आधी बोलूया ते म्हणजे हैदराबाद गॅजेट। हे गॅजेट 1901 च्या जनगणनेनुसार आधारित आहे। यात स्पष्टपणे लिहिलं आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत। त्यावेळेस मराठवाड्यात 36% लोकसंख्या मराठा कुणबी म्हणून नोंदवली गेली होती। जरांगे पाटील म्हणतात हाच तो पुरावा ज्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं आणि त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। आता राज्य सरकारने हे गॅजेट लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे। याचा अर्थ मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग जवळपास मोकळा झालेला आहे। त्यानंतर आहे दुसरं म्हणजे सातारा गॅजेट। पण प्रश्न असा आहे की मराठवाड्यातीलच लोकांना आरक्षण मिळणार आहे का? इथे येतो दुसरा महत्त्वाचा पुरावा, त्यामध्ये आहे सातारा गॅजेट। सातारा, आंध्र आणि पुणे संस्थाच्या काळात तयार झालेल्या या गॅजेटमध्येही मराठा समाजाची नोंद ही कुणबी म्हणून आढळते। याचा अर्थ पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील याच गॅजेटच्या आधारावर आरक्षण मिळू शकतं। सरकारने या गॅजेटची कायदेशीर पडताळणी सुरू केली असून 1 महिन्यात निर्णय घेण्याचं आश्वासन जे आहे ते या आंदोलनामध्ये देण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। या दोन गॅजेट्स व्यतिरिक्त सरकारने आणखी काही मागण्या मान्य केल्या आहेत। त्या म्हणजे कोणत्या? तर आंदोलकांवर दाखल झालेले हजारो गुन्हे मागे घेतले जातील। सप्टेंबरच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मदत आणि नोकरीमध्ये सुद्धा आंदोलनात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल। तसंच त्यांच्या वारसांना शिक्षणानुसार राज्य परिवहन, MIDC किंवा महावितरण यासारख्या विभागामध्ये सरकारी नोकराचा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। थोडक्यात म्हणजे सरकारने तात्काळ पाऊल उचलून हैदराबाद गॅजेटला मान्यता दिली आहे आणि इतर मागण्याही मान्य केल्या आहेत। पण खरा प्रश्न अजून बाकी आहे। गॅजेट लागू करणं सोपं असलं तरी त्याची जी अंमलबजावणी करताना अनेक कायदेशीर आणि न्यायालयीन अडचणी येऊ शकतात। इतर समाजाचा विरोध होण्याची शक्यता येथे नाकारता येणार नाही, कारण की त्यांची लोकसंख्या वाढणार आहे। त्यामुळे यामध्ये इतर समाजाचा जो विरोध आहे तो येऊ शकतो। सरकारने दिलेली ही आश्वासने कितपत प्रत्यक्षात पूर्ण होतील आणि मराठा आरक्षणाचा खरा प्रश्न सुटेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हा फक्त आंदोलन शांत करण्याचा एक तात्पुरता प्रयत्न आहे की कायमस्वरूपी तोडगा? प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच प्रकारच्या माहिती करता मला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ।